स्वतःच्या गरोदरपणात बोटावरती लाथा खाल्ल्या, अंगावरती घाव झेलले, पण इतका त्रास सहन करूनही इतर लहान मुलांना या त्रासातून जावं लागू नये, त्यांना कधी रस्त्यावरती पोट भरण्यासाठी हिंडावं लागू नये यासाठी म्हणून ज्या झटल्या, ज्याला कुणीच नाही त्यासाठी उभ्या राहिल्या, अशा आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या आपल्या माई म्हणजेच सिंधुताई सपकाळ यांचं मी वनवासी हे आत्मचरित्र आज युवा विवेकच्या अंतर्गत मी आणि पुस्तकच्या माध्यमातून मी अमृता दत्ता वाघमारे आपल्यासमोर मी वनवासी याच माईंच्या आत्मचरित्राबद्दल थोडंसं बोलणार आहे. आपल्यापैकी अनेक जण हे त्यांच्या आयुष्यातील अडचणींना कवटाळून बसतात. त्यांना त्यांच्याच अडचणी फार मोठ्या वाटायला लागतात. पण आपल्यापैकी फार मोजके लोक असतात जे स्वतःच्या अडचणींना आव्हान देत पुढे जातात, त्या संकटावरती मात करतात आणि त्यासोबतच इतरांची संकटं, इतरांच्या अडचणींनाही स्वतःचं मानतात आणि त्यांनाही मदत करण्यासाठी म्हणून पुढे धावून जातात. याचंच एक आपल्या समोरचं उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माई सिंधुताई सपकाळ. आजच्या काळात जेव्हा आपण बघतो की माणूस स्वतः स्वार्थी व्हायला लागलाय, माणसाला स्वतःचा स्वार्थ फार मोठा वाटायला लागलाय, कारण जग स्वार्थी झालंय, मग मी का निस्वार्थी होऊ असा माणूस विचारायला लागलाय. पण जेव्हा आपण मी वनवासी हे पुस्तक वाचतो तेव्हा माई या फक्त समाजासाठी, फक्त माणसासाठीच निस्वार्थी नव्हत्या, तर त्या प्रत्येक प्राणी मात्राकडे देखील तितक्याच निस्वार्थीपणे बघायचा याची जाणीव होते. जेव्हा एक गोमाता माईंच्या गरोदरपणामध्ये त्यांना मदत व्हावी म्हणून झटते, तेव्हा तिचे ऋण लक्षात ठेवून माई तिच्या रक्षणासाठी म्हणून गोपिका गोरक्षण केंद्र उभारतात. हे आपल्याला मी वनवासीच्या माध्यमातून कळतं आणि तेव्हा आपल्याला नक्की निस्वार्थी असणं काय असतं याचा प्रत्यय येतो. आजच्या काळात बरेच तरुण त्यांच्या आयुष्यात दुःख आलं, प्रेमभंग झाला, अडचणी आल्या की आपल्याला असं लक्षात येतं ते व्यसनाकडे वळले जातात. पण जेव्हा आपण मी वनवासी वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की माईंच्या आयुष्यात तर हजारो संकट आली, हजारो वेळा दुःख पचवावी लागली, तरीही व्यसनाकडे न ढुंकून बघता माई सतत पुढे चालत राहिल्या, संकटावरती मात करत राहिल्या. ज्याप्रमाणे विंदा करंदीकर म्हणतात की नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, त्याप्रमाणे आयुष्याला उत्तर देत माई त्यांची वाटचाल करत राहतात. मी वनवासी हे पुस्तक हे माईंचं आत्मचरित्र आहे आणि याच्याच वरती आधारित असणारा मी सिंधुताई सपकाळ बोलते हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. मला खात्री आहे की तो चित्रपट पाहताना आपल्यापैकी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं असेल, अंगावरती शहारा आला असेल. पण मी खात्रीने सांगते की जेव्हा मी वनवासी हे पुस्तक आपण वाचतो तर चित्रपटापेक्षाही कैक पटीने जास्त आपल्याला माई कळतात, आपल्याला माईंच्या आयुष्यातील संकटं कळतात, कशा पद्धतीने संकटावरती मात करायची, समाजासाठी झटायचं याची जाणीव होते. या पुस्तकाची एक खासियत मला अशी वाटते की जसं जसं आपण पुस्तक पुढे वाचत जातो तसं पुस्तकातील म्हणजेच माईंच्या आयुष्यातील प्रत्येक पात्र, प्रत्येक व्यक्ती आपल्याला नव्याने कळत जाते. मग तो माईंचा नवरा असेल किंवा माईंच्या आयुष्यातील ती लहान मुलं असतील, माईंची स्वतःची मुलगी असेल, आपल्याला प्रत्येक व्यक्ती कळत जाते आणि त्या व्यक्तीचा दृष्टिकोन कळायला लागतो. त्याच्यामुळे जर आपण एखादं पुस्तक वाचत असू तर ते एकांगाने न होता ते सर्वांगाने कळायला लागतं असं मला वाटतं. ह्या पुस्तकाची अजून एक महत्त्वाची बाब मला वाटते, आजच्या काळात मराठी भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो तेव्हा मराठीमधून असणारं मी वनवासी हे पुस्तक आपल्याला मराठीच्या आणखीन जवळ घेऊन जातं असं मला वाटतं. कारण मराठीमधले अनेक शब्द जे आपल्याला माहिती नसतात ते माईंच्या बोलीभाषेतून आपल्याला मी वनवासीच्या माध्यमातून कळतात. माईंची वाक्यरचना कळते आणि आपण हे लक्षात घ्यायला हवं की आपल्यापैकी कोणत्याही फक्त एका वयोगटासाठी हे पुस्तक नाही आहे, तर ते प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने वाचावं असं पुस्तक आहे. मग ते तरुण असू देत, वयोवृद्ध असू देत किंवा लहान मुलं असू देत, हे पुस्तक प्रत्येकाच्या आयुष्याला प्रेरणा देणारं पुस्तक ठरणार आहे. आणि हे पुस्तक वाचताना आपल्या लक्षात येतं की भाषण नाही तर राशन नाही म्हणणाऱ्या ज्या माई आहेत त्यांचं आधी वाचन खूप जास्त होतं. कोणताही कागद मिळाला की त्याच्यावरती काय लिहिलं आहे ते वाचण्याची आवड माईंना होती. पेपरमधल्या कोणत्याही कविता माई आवडीने वाचायच्या आणि म्हणूनच त्यांना बोलता यायचं. आपल्यापैकी अनेक जणांना वक्तृत्वाची आवड असते, वक्तृत्वामध्ये त्यांना पुढे जायचं असतं. जर त्यांना त्यांचं वक्तृत्व सुधारायचं असेल तरी त्यासाठी म्हणून मी वनवासी हे फार उत्तम स्रोत असू शकतं. आपल्याला मराठीतील अनेक बोली भाषेतील शब्द कळून आपली वाक्यरचना सुधारण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करू शकतं. समाजासाठी झटताना आपल्याला कुणीतरी मार्गदर्शक लागतो.
आपल्याला कोणीतरी वाट दाखवणारा लागतो. मी वनवासी पुस्तक हे तेच मार्गदर्शक आहे असं मला वाटतं. प्रत्येक समाजासाठी काम करू इच्छिणाऱ्या तरुणासाठी, तरुणींसाठी हे पुस्तक एक पैस होऊन त्यांच्या आयुष्याला मदत करू शकतं याची मला खात्री आहे. लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करून शिकतात असं म्हणतात. मी वनवासीच्या माध्यमातून आपल्याला हेच कळून येतं की माईंचं अनुकरण करून शिकणारी अनेक मुलं आहेत, ज्यांनी माईंच्या पावलावरती पाऊल ठेवून समाजासाठी काम करण्याचा वसा हाती घेतला आहे. आपल्यापैकी अनेकांना जर अशी इच्छा असेल तर मी वनवासी हे त्यांच्यासाठी अनुकरण करण्याचं एक उत्तम पुस्तक असू शकतं. समाजासाठी कशा पद्धतीने झटावं हे माईंकडून शिकावं. कारण आदिवासींच्या हक्कांसाठी लढताना, मुलींचं नाव सातबाऱ्यामध्ये कसं लागावं यासाठी झटताना माई त्यांचा पूर्ण प्रवास सांगतात. आपल्याला त्यांच्या संकटाची जाणीव होते आणि आपल्यालाही अशी संकटे येणार आहेत याची खात्री आपल्याला असते. पण त्यासाठी लागणारं बळ हे मी वनवासी हे पुस्तक देऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्यापैकी अनेक तरुण तरुणी हे पुस्तक वाचून नक्कीच समाजासाठी काम करताना निस्वार्थी होऊन पुढे येतील याची खात्री बाळगते आणि तुमच्यापैकी प्रत्येकजण मी वनवासी हे माईंचं पुस्तक वाचेल असा आशावाद बाळगते. धन्यवाद.